तर श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी ना तुम्हाला माझ्या किचनवर खूप जास्त पसारा दिसत असेल, कारण आहे ना रात्री मी काहीच आवरलं नव्हतं. कारण तब्येत आहे ना खूप जास्त डल झाली आहे आणि त्यामुळे ना कोणतंच काम करण्याची इच्छाच राहिली नव्हती. त्यामुळे म्हणलं चला सकाळीच आवरू, म्हणून आहे ना रात्री तशीच झोपी गेली होती आणि मग सकाळी हा राडा परत आवरावाच लागणार होता. म्हणून मग आहे ना सगळ्यात आधी तर फ्रेश झाले, कारण आहे ना अंघोळ वगैरे केल्याशिवाय ना मला कोणतंच काम उरकत नाही. त्यामुळे मग पटकन सकाळी अंघोळ ते करून घेतली. त्यानंतर मग आहे ना किचन क्लीन करून घेतलं आणि माझी तब्येत खराब असताना पण आहे ना मला अशी रिकामीच कामं सुचत होते. ते म्हणजे काल शेतातून कांदे आणून ठेवले होते ना, ते इकडे भरून ठेवले. त्यानंतर अद्रक लसूण व्यवस्थित भरून ठेवलं आणि मग कोठा आला होता ना त्याच्यात ना इकडे तांदूळ पण चाळून ठेवले. आणि आजारी पडल्यावरच ना मला हे सगळे शिल्लकची कामं सुचत होती. आता मला वाटतं की मी ना खरंच माझ्या मम्मीसारखी झाली, कारण तिला पण आहे ना असंच आजारी पडल्यावर जास्त कामं सुचतात. हो की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ना त्यानंतर मी ना लगेच भाजीची तयारी करायला घेतली आणि मी ना आज हरभऱ्याची भाजी बनवणार होते. त्यासाठी सगळ्यात आधी भाजी आणि बेसन पिठाचं छान मिश्रण करून घेतलं आणि त्यानंतर त्याला थोडंसं बाजूला ठेवलं आणि मग लगेच इकडे ना फोडणी घालायला घेतली. तेल छान तापलं की त्यात जिरे, मोहरी, लसूण असं घालून घ्यायचं आहे आणि सोबत मिरचीची आपण जी केलेली पेस्ट असते ना ती पण घालायची आणि मग नंतर बेसन पीठ आणि भाजीचं आहे ना मिश्रण त्यात घालायचं आहे आणि सोबत आहे ना थोडासा शेंगदाण्याचं कूट व हरभऱ्याची डाळ तुम्हाला आवडत असेल तर टाकायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भाजीला आहे ना छान उकळून द्यायचं आणि त्यानंतर आपली भाजी तयार होते. आणि त्यानंतर मग लगेच पीठ वगैरे मळून घेतलं आणि मी ना गॅस खालीच घेऊन घेतला होता, कारण उभं राहून पोळ्या करण्याची ना माझी ताकद राहिली नव्हती. त्यामुळे मग खाली घेतलं, पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग दुपारी ना भरपूर सारा आराम केला आणि मग आहोनी ना मस्त अशी टरबूज आणले होते आणि ह्या आहे ना सीझनमधले हे पहिलेच टरबूज होतं. त्यामुळे मग म्हटलं चला थोडासा रील करू, म्हणून मग आहे ना मस्त त्याला असं फॅन्सी कट केलं. त्यानंतर सगळ्यांना थोडं थोडं मीठ टाकून दिलं. आणि कोणती पण खायची गोष्ट असली ना त्यात आपल्या आरूचा नंबर पहिला असतो.